चालू व्हिडिओ सांगा काय का सांगा. आज आपण बनवू वांगी बटाट्याची भाजी झटपट कुकर मध्ये. ते पण म्हणजे फक्त 10 मिनिटांमध्ये आपण बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला टाइम नाही भाजी बनवायला, 10 मिनिटात करायचं आहे. तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, लगेच होते. आपण कुकर मध्ये 2 पळी तेल घेतलंय. त्याच्यामध्ये आपण घालूया अगोदर 1 चमचा जिरं. जिरं तडतडू द्या चांगलं. तेल गरम होते. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता मस्त तडतडतोय. त्यामध्ये आपण आता टाकूया 1 मोठ्या साईजचा कांदा. कांदा छान ब्राऊन होईस्तर तळून घ्या. कांदा पटकन लाल व्हायसाठी आपण त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया. त्याच्याने कांदा पटकन लाल होईल. कांदा व्यवस्थित परतून घेऊ. कांदा ब्राऊन झाला. आपण आता त्यामध्ये टाकूया 2 मोठे साईजचे टोमॅटो. टोमॅटो याच्यामध्ये जास्त टाका, म्हणजे टोमॅटोने चव छान येते. टोमॅटो 2 मिनिटं परतून घेऊ. त्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. टोमॅटो थोडा मऊसूद होऊ देऊ. मग त्यामध्ये आपण आपले मसाले टाकू. टोमॅटो झाला. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करू. सगळ्यात अगोदर आपण टाकू 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सगळं मिक्स करू आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ. म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे त्याच्याने मसाला छान शिजेल आणि लवकर तेल सुटेल. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलाय मसाल्याला आमच्या. याची ग्रेव्ही खूप छान लागते, खायला खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण आता त्याच्यामध्ये वांगे आणि बटाटे टाकूया. हे मी पाव किलो वांगे आणि त्यामध्ये 2 बटाटे कापून घेतले. त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवले, त्यामुळे ते काळे होत नाही. आता आपण हे धुवून मसाल्यामध्ये टाकूया. याला परतून घेऊ. 2 मिनिटं याला छान मसाल्यामध्ये परतून घेऊ. आता यामध्ये आपण चाट मसाला घालूया. 1 चमचा चाट मसाला.
भाजीला रंग बघू शकता तुम्ही कसा आलाय. याच्यामध्ये टाकूया आपल्या टेस्ट नुसार मीठ. त्याला छान परतू. आपल्याला लागेल तितके पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. मला जास्त ग्रेव्ही नको म्हणून मी पाणी कम टाकते त्याच्यामध्ये. थोडस पाणी आणखी लागेल मला याच्यामध्ये, म्हणजे ते शिट्ट्या होईल तर शिजेल पाणी. मी अर्धा कप पाणी आणखी थोडं घालते त्याच्यात. वरतून थोडं आपण हिरवी कोथिंबीर टाकूया. मिक्स करू. कुकरचं झाकण बंद करून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. ते झाल्या. आता आपण याची वाफ काढून घेऊ आणि भाजी सर्व करायला घेऊ. भाजीला बघा किती छान रंग आला आणि किती छान तरी आली आहे. बघायला जितकी सुंदर म्हणजे खायला पण तितकीच टेस्टी आहे ही भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. गरमागरम सर्व करूया. सोबतच आहे पापड, लोणचं आणि पोळी.